भगवान शिवशंकर यांच्या सन्मानार्थ महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या 14व्या दिवशी साजरा होणारा आपल्या संस्कृतीतील हा एक महत्त्वाचा सण. हा दिवस म्हणजे अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण करण्याचा, श्री भगवान शिवाची प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करण्याचा. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या विविध रूपांचा, अवतारांचा, गुणांचा, त्यांच्या महत्त्वाच्या मंदिरांचा परिचय आपणास विविध माध्यमातून होईलच. पण आज काहीशा दुर्लक्षित अशा एका ठिकाणाचा परिचय आपल्याला करून देणार आहे. श्री महाकालेश्वराचे पुण्यस्थान अशी उज्जैन शहराची ओळख आहे, हे आपण सर्व जाणतोच. तसेच या शहराची भारतीय खगोलशास्त्राची ऐतिहासिक राजधानी अशीही ओळख आहे बरं का. पारंपरिक पद्धतीने असलेले जंतर मंतर आणि आधुनिक अशी डोंगला वेधशाळा असा अनोखा खगोलशास्त्रीय केंद्रांचा संगमही या ठिकाणी पाहता येतो. 18व्या शतकात महाराजा जयसिंह द्वितीय यांनी बांधलेली ही वेधशाळा आणि कर्कवृत्तावर स्थित आधुनिक वराहमिहीर वेधशाळा प्राचीन कालगणना, सूर्य आणि चंद्रग्रहण तसेच ग्रहांच्या गतीचा अभ्यास करण्यासाठी प्रसिद्ध अशी ही जागा. 1725 मध्ये बांधलेली ही वेधशाळा शिप्रा नदीच्या काठावर आहे. उज्जैन हे प्राचीन काळापासूनच भारतीय काळ आणि रेखांशाचं मुख्य केंद्र मानलं जातं, जिथून सूर्य आणि चंद्रग्रहणांची गणना केली जाते. याच ठिकाणी सूर्य सिद्धांत आणि पंचसिद्धांत यासारखे महान ग्रंथ लिहिले गेले. याच वेधशाळेपासून जवळच खगोलीय महत्त्व असलेले एक भगवान शंकराचे मंदिर आहे. हे ठिकाण म्हणजे श्री कर्कराजेश्वर मंदिर व कर्करेशीय सूर्य परमक्रांती स्मारक स्तंभ. उज्जैन शहरातील क्षिप्रा नदीच्या तीरावर असलेल्या श्री कर्कराजेश्वर या मंदिराचा उल्लेख स्कंद पुराणात अवंती विभागातील असा आहे. सूर्य सिद्धांतात उल्लेख केल्याप्रमाणे प्राचीन काळी येथून शून्य रेषा जात असल्यामुळे व हे ठिकाण ग्रहणावर येत असल्याने येथे श्री भगवान शंकराचे श्री कर्कराजेश्वर मंदिर बांधले गेले. आजही पंचांग निर्माते त्यांच्या पंचांगाची गणना करण्यासाठी उज्जैनला ग्रहण आणि रेखांशावर मानतात. ज्येष्ठ भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांनी 1972 मध्ये कर्करेखा म्हणजेच ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि उज्जैनमधून जाणारा पारंपरिक शून्य मध्यरेखा या ठिकाणावरूनच सरकली आहे असा महत्त्वाचा खगोलशास्त्रीय शोध लावला. उज्जैनमधील कायत संस्कृतीचा शोध लावताना डॉक्टर वाकणकर यांनी ही महत्त्वाची खगोलीय घटना शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करण्यात यश प्राप्त केले. प्राचीन काळातील थोर गणिती भास्कराचार्य द्वितीय यांच्या सिद्धांत शिरोमणी या ग्रंथात या मध्यरेषेचा उल्लेख आहे. वाकणकरांच्या संशोधनामुळे या गोष्टीस पुष्टी मिळाली. डॉक्टर वाकणकर यांच्या पश्चातही आषाढ कृष्ण 9 म्हणजेच 13 जून 1993 मध्ये खगोलशास्त्रानुसार मध्यान्ह निरीक्षण घेण्यात आले. तेव्हा अक्षांश आणि सूर्याचे ग्रहण दोन्ही 23/26 अंश असल्याचे आढळले. यावेळी सावली शून्य होती. डॉक्टर वाकणकर यांनी केलेल्या अचूक खगोलीय निरीक्षणामुळे श्री कर्कराजेश्वर मंदिराच्या ठिकाणी जेथून कर्कवृत्त व शून्य मध्यक रेषा गेली आहे तेथे वाकणकर भारतीय संस्कृती अन्वेषण ट्रस्ट उज्जैन यांनी 11 एप्रिल 1995 मध्ये डॉक्टर वाकणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कर्करेशीय सूर्य परमक्रांती स्मारक स्तंभ उभारला. भारतीय खगोलीय शास्त्रातील या ऐतिहासिक
व भौगोलिकदृष्ट्या महत्त्व असलेले श्री कर्कराजेश्वर मंदिर व कर्करेशीय सूर्य परमक्रांती स्मारक स्तंभ हे आपले संचित आहे. त्यामुळे उज्जैनला गेल्यावर सर्वांनी आवर्जून पाहावे, अभ्यासावे असं हे राष्ट्रीय वारसा स्थळ आहे.